रक्षाबंधनाच्या दिवशीच जामखेडमध्ये एक भयंकर घटना घडल्याची माहिती सध्या समोर येतेय। जामखेड तालुक्यातील नायगाव इथं सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। नायगावमध्ये राहणारी अत्यंत शांत स्वभावाची रुपाली आणि तिचे पती नाना उगले, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असं 4 जणांचं कुटुंब नायगाव इथं राहत होते। शुक्रवारी सायंकाळी समर्थ शाळेतून घरी परतला। त्यानंतर रुपालीनं गणवेशातील समर्थ आणि लहान भाऊ चिऊ यांना घराजवळील विहिरीकडे जात असताना अचानक पाठीमागून जो काही भयंकर प्रकार या तिघांसोबत घडला ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल। समर्थ, लहान चिऊ आणि त्याच्या आईसोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रुपाली आणि तिचे पती नाना उगले, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असं 4 जणांचे कुटुंब नायगाव इथे राहत होते। शुक्रवारी सायंकाळी समर्थ शाळेतून घरी परतला। त्यानंतर रुपालीनं गणवेशातील समर्थ आणि लहान चिऊ यांना घराजवळील विहिरीकडे नेले। तिनं दोन्ही मुलांचं विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं। संध्याकाळी नाना उगले आणि त्यांचे वडील शेतातून घरी परतले तेव्हा घरात कुणीही नसल्याचं लक्षात आलं। त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता विहिरीजवळ चप्पल दिसल्या। यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा बोरीच्या काट्यांद्वारे विहिरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। रक्षाबंधनासारख्या सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनं नायगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलिसांनी या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास केला असून लवकरच यामागील कारण समोर येण्याची शक्यता आहे।